आपल्या देशामध्ये सध्या दिल्लीत एक आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनावरनं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट राहुल गांधींना एक सल्ला दिलाय। जो सल्ला चांगला चर्चेत आलाय। कॉकरोच जनता पार्टीनं देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवरती आंदोलन केलंय। सोनम वांगचुक यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, ज्याचा आजचा 16वा दिवस आहे। दरम्यान जंतर मंतरवरती राहुल गांधींनी जावं आणि सोनम वांगचुक यांची भेट घ्यावी, या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आवाहन उद्धव ठाकरेंचं आहे। तर अण्णा हजारेंनी सुद्धा मैदानामध्ये आंदोलनामध्ये उतरावं असं संजय राऊत म्हणतात। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोनम वांगचुक आमरण उपोषण करतात। यामुळे वांगचुक यांचं 8.25 किलो वजन कमी झालंय। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राम मंदिर दानचोरी पाठोपाठ वांगचुक यांच्या उपोषणासाठी आक्रमक होत राष्ट्रीय स्तराच्या मुद्द्यांना हात घालत थेट केंद्र सरकारला आव्हान दिलंय। त्यामुळे वांगचुक यांच्या आंदोलनाकडे सरकार कानाडोळा करतंय की आंदोलन हाताळण्यात सरकार यशस्वी ठरणार हे पाहावं लागेल। ज्या मुलांनी आत्महत्या केला त्या मुलांना न्याय भेटला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान जे फेल झालेले आहे ॲज अ एज्युकेशन मिनिस्टर, त्यांच्या एज्युकेशन मिनिस्टर राहता खूप पेपर लीक झाले आणि त्या पेपर लीकमुळं मुलांना आत्महत्या करावं लागलेलं आहे। 20पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्या, तर त्या धर्मेंद्र प्रधानला काढून दुसरं कोणाला मंत्री बनवा। आम्ही का म्हणतोय का आम्हाला मंत्री बनवा? आम्ही काय स्वतःसाठी काय मागतोय का? मंत्री जो असेल तो तुमचाच बनेल, पण धर्मेंद्र प्रधान हे अपयशी ठरलेलं आहे, तर त्यांना काढून दुसरं कोणाला मंत्री बनवा। आमची फक्त एवढीच मागणी आहे। पण तरीही सरकार एक डायलॉग करायलाही तयार नाही आहे। जेव्हा महात्मा गांधी उपोषणावर बसायचे तेव्हा जे ब्रिटिश लोक होते तेही सुद्धा त्यांच्याशी बोलायला यायचे। ही सरकार तर बोलायला सुद्धा येत नाही आहे। आणि उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना केलेल्या आवाहनानंतर मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे। इतक्या दिवसांनी, या आंदोलनाच्या इतक्या दिवसानंतर उद्धव ठाकरेंना जाग आली का, असा सवाल उदय सामंत यांनी विचारलाय। शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे आणि ज्या ज्या वेळेला शक्य असेल, जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच। आपल्या माध्यमातून मी देशातील सर्व पक्षांना सांगतोय की आपण देखील आपापल्या राज्यामध्ये, राज्यातील प्रमुख शहरामध्ये या युवकांना बळ मिळेल अशा पद्धतीने काही प्रतिकात्मक असेल, आणखीन काही असेल, हे समर्थनार्थ आंदोलन करा किंवा प्रदर्शन करा। फारच लवकर पाठिंबा जाहीर केला ना। आज कितवा दिवस चालू आहे? 16वा दिवस। किती जाऊ लवकर जाहीर केला? त्याच्या पलीकडे काय बोलायचं? फारच लवकर त्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे। परंतु देशातल्या युवा पिढीसाठी, देशातल्या उद्योजकांसाठी, देशातल्या शेतकऱ्यांसाठी, देशातल्या कामगारांसाठी केंद्र शासन काम करतं आहे, राज्य शासन काम करतं आहे। हा विश्वास मतदारांचा असल्यामुळंच NDAचं सरकार हे देशामध्ये आलेलं आहे। तर एकीकडे उद्धव ठाकरे राहुल गांधींना सल्ला देतात की त्यांनी जंतर मंतरवरती जावं, सोनम वांगचुक यांची भेट घेऊन या आंदोलनासाठी पाठिंबा द्यावा। तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे खासदार संजय राऊतांनी थेट याच आंदोलनाच्या मुद्द्यावरनं अण्णा हजारेंना कसं आवाहन केलंय आपण पाहूया। म्हणजे माझं तर म्हणणं आहे, मला वाटलं तर मी सुद्धा जाईन। राहुल गांधींनी गेलं पाहिजे। देशातील ज्यांना असं वाटतं, मग अगदी भारतीय जनता पक्षातले असले तरी, जसं मी राम रक्षा आंदोलनात भाजपच्या कट्टर कडवट हिंदुत्ववादींना आवाहन केलं होतं की ज्यांना हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे त्यांनी सहभागी व्हावं, तसंच आज देखील मी पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्यांना या देशातल्या युवकांबद्दल एक आस्था आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तिथे जावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। सोनम वांगचुक हा साधा माणूस नाही आहे। आज आमच्या अग्रलेखातून आम्ही अण्णांना आवाहन केलं आहे। आपण पाहिलं असेल की दिल्लीला जा, सोनम वांगचुक हा 14-15 दिवस झाले कोसळून पडलेला आहे शरीरानं। त्याचं डोकं मांडीवर घ्या आणि तुम्ही उपोषणाची घोषणा करा। तरुणांनी रस्त्यावर यावं। सरकारला सोनम वांगचुकचा बळी हवा आहे। त्यांना लढणारे लोक नको आहेत। ज्यांना तुरुंगात टाकता येत नाही त्यांना ते अशा प्रकारे मारू इच्छित आहे। ही या सरकारची नियत आहे।